अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा उद्या 15 ऑगस्ट गुरुवार। उद्या असणारा गुरुवार हा श्रावणातील दुसरा श्रावणी गुरुवार आहे। अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। संपूर्ण श्रावण महिना हा भोलेनाथांची सेवा करण्यासाठी, आयुष्यातील जे काही दारिद्र्य, जी पीडा आहे ही नष्ट करण्यासाठी, मनात असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो। या संपूर्ण महिन्यामध्ये धार्मिक कार्याला आणि उपाय सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या श्रावणी गुरुवाराचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी जर तुम्ही हा चना डाळीचा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल। घरामध्ये असणारी गरिबी कुठेतरी कमी होईल। मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ते इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलाची भरभरून प्रगती होईल, भरभराट होईल। बघा, 3 उपाय सांगणार आहे तुम्हाला कर्जमुक्तीसाठी, अडचणी सोडवण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येण्यासाठी। या तिघांपैकी कुठलाही एक उपाय करायचा आहे। आता प्रत्येकाला आपल्या अडचणी, आपले जे प्रॉब्लेम आहे ते माहिती असतात, तर तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला जे शक्य असतील ते उपाय करायचे आहेत। 3 उपाय सांगत आहे, तिघांपैकी तुम्ही 1 पण करू शकता, 2 पण करू शकता किंवा जर शक्य असेल तर तुम्ही 3ही उपाय केले तरीही चालतील। सगळ्यात पहिला उपाय जो सांगते तो आहे 7 चना डाळीचा। हा उपाय उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी 12च्या आत करायचा आहे। सकाळपासून 12 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता आणि जर सायंकाळी करणार असाल तर 3च्या पुढे संध्याकाळी 6च्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। सगळ्यात पहिली गोष्ट याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे चना डाळ। तुम्हाला मोजून 7 चना डाळी लागणार आहेत। अख्ख्या गोल व्यवस्थित असणाऱ्या 7 पिवळ्या रंगाच्या चना डाळ घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 1 लोटाभर पाणी घ्यायचं आहे। या पाण्यामध्ये पिवळं चंदन मिक्स करायचं आहे। पिवळी चना डाळ आणि पिवळं चंदन। गुरुवारच्या दिवशी खरं तर पिवळ्या कुठल्याही गोष्टीचा उपाय केला तर गुरुग्रह मजबूत होतो। पिवळा रंग हा गुरुग्रहाशी मजबूत असतो आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराजांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय असतो। बघा, गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं महत्त्व विशेष आहे म्हणून पिवळी चना डाळ आणि पिवळं चंदन या 2 गोष्टी घेऊन तुम्हाला कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। ठीक आहे, आपल्या आजूबाजूला शिवपिंड, लिंग जे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला जे पाणी तुम्ही घेऊन गेलेला त्या थोडंसं ते पिवळं चंदन घालून मिक्स करायचं आहे। यातील थोडंसं पाणी तुम्हाला पिंडीवरती अर्पण करायचं आहे, थोडंसं पाणी शिल्लक ठेवायचं आहे। त्यानंतर जी पिवळी चना डाळ घेतलेली आहे ती भिजवायची आहे, थोडंसं पाणी त्याच्यावरती घालायचं आहे आणि ती ओली करायची आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये, एका वाटीमध्ये ती ठेवायची आहे। त्यातील 1 चना डाळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। मनात असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय नमोस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे। ओम नमः शिवाय नमोस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आणि ती पिवळी चना डाळ महादेवांच्या पिंडीवरती म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायची। पुन्हा दुसरी चना डाळ घ्यायची, मनात एक इच्छा धरायची, ओम नमः शिवाय नमोस्तुभ्यम हा मंत्र म्हणून पुन्हा ही पिवळी चना डाळ जी आहे ती शिवलिंगावरती अर्पण करायची। अशा घेतलेल्या 7 चना डाळी ज्या आहेत त्या एक करून अभिमंत्रित करायच्या आहेत आणि अभिमंत्रित करून ह्या ज्या चना डाळी आहेत ह्या तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत। हा उपाय खास करून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट करेल। घरात खूप गरिबी असेल तर ती गरिबी कमी करेल आणि तुमच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणेल। त्याच्यासाठी सांगितलेला हा पहिला उपाय होता। ठीक आहे, आता दुसरा उपाय जो आहे तो इच्छा पूर्ण होण्यासाठी आहे। खूप मेहनत करताय, खूप कष्ट करताय, नशीब साथ देत नाहीये, मनातील इच्छा पूर्ण होत नाहीये, आयुष्यात म्हणजे मार्ग कळत नाहीये, काय करावं ते सुचत नाहीये, कुठला तरी एखादा मोठा प्रश्न समोर उभा आहे किंवा एखादं मोठं संकट आलेलं आहे, त्यातून बाहेर कसं पडावं हे कळत नाहीये, तर ह्या सगळ्या समस्यांसाठी हा दुसरा उपाय। बघा, हा जो दुसरा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे गुळ। तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये गुळाचा खडा घालायचा आहे आणि हे गुळ पाणी तुम्हाला करायचं आहे। श्रावण महिन्यामध्ये इच्छा प्राप्तीसाठी जर गुळ पाणी तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती चढवलं तर कितीही कठीण असणारी इच्छा ही श्रावण महिना पूर्ण होण्याच्या
आत पूर्ण होते अशी मान्यता आहे. म्हणून हे गुळाचं जे पाणी आहे ते तुम्हाला घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर साधं पाणी अगोदर महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे, बेल अर्पण करायचं आहे आणि बेल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हे गुळ जे पाणी आहे ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती हे जल अर्पण करायचं आहे. मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आहे, बृहस्पती देवांचं स्मरण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय तुम्ही गुरुवारपासून कमीत कमी 7 दिवस करू शकतात किंवा श्रावणातील जे पुढचे गुरुवार आहेत म्हणजे उद्याचा गुरुवार, त्याच्या पुढचा गुरुवार, त्याच्या पुढचं, असे तुम्ही कंटिन्यू 2 गुरुवार सुद्धा 2 ते 3 गुरुवार सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात किंवा गुरुवारपासून कमीत कमी 7 दिवस देखील हा उपाय करू शकतात किंवा फक्त 1 गुरुवार पण हा उपाय करू शकतात. याने तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, बृहस्पती देव जे आहेत ते प्रसन्न होतील, ज्यामुळे तुमच्या कष्टांना, कर्मांना नशिबाची साथ मिळेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. आता तिसरा आणि शेवटचा उपाय, तिसरा उपाय जो आहे तो कर्जमुक्तीसाठी आहे, आयुष्यातील आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी आहे. घरामध्ये काही बाधा असेल, नकारात्मक शक्ती त्रास देत असेल, कुणाची सतत नजर लागत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी हा तिसरा उपाय. याच्यासाठी तुम्हाला 1 लोटाभर पाणी घ्यायचं आहे आणि 21 अख्ख्या अक्षदा, तांदूळ अख्खे असावेत, कुठेही किडलेले तुटलेले तांदूळ नको. 21 अख्ख्या अक्षदा घ्यायच्या आहेत, 1 लोटाभर पाणी घ्यायचं आणि पिवळं चंदन घ्यायचं आहे. या 3ही गोष्टी घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं तर हे जे पाणी आपण घेतलेलं आहे यातील थोडंसं पाणी महादेवांच्या पिंडीवरती, घरातलं जे शुद्ध पाणी असं हे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं. थोडं पाणी शिल्लक करायचं, यामध्ये पिवळं चंदन घालायचं आणि 21 अक्षदा घालायच्या. ठीक आहे, हे मिक्स करायचं आणि हा जो तांब्या लोटा घेतलेला आहे हातात घ्यायचा. यातील 1 वेळा थोडंसं पाणी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं, मनात एक इच्छा धरायची आणि त्यानंतर ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा. पुन्हा थोडंसं दुसरं पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं, ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा. पुन्हा 3rd टाइम पुन्हा थोडंसं पाणी अर्पण करायचं, ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा. पुन्हा 4थ्यांदा थोडंसं पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं, ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा. असं 21 वेळा तुम्हाला, बरोबर 21 तांदळाचे दाणे घातलेले आहेत तर 21 वेळा थोडं थोडं जल तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 21 वेळा जाप करायचा आहे. ठीक आहे, 3 उपाय सांगितलेले आहेत. तिघांपैकी 1, 2, 3, तिघांपैकी 3ही केले तरी चालतील. या 3ही उपायांनी आर्थिक तंगी कमी होईल, कर्जातून मुक्तता होईल, नजरबाधा नष्ट होईल आणि महादेवांची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. शिवाय तुमचं गुरुबळ मजबूत होईल, तुमच्या घरामध्ये अखंड आपल्या महादेवांचा आशीर्वाद राहील. अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. तिघांपैकी जे शक्य होतील ते उपाय नक्की करा.